सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवभक्त रसिको, आज मी इथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवराय. निश्चयाचा महामेरू, बहुजनाची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. संत रामदासांनी अतिशय नेमक्या शब्दात शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व चितारलं आहे. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 या बंगालजींनी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले. आज म्हणतात आनंदाची उधळण झाली. जिजाऊंच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. हातात तलवार घेऊन शत्रूंवर गरजला. जिजाऊंच्या उत्तम संस्कारांनी शिवरायांना घडवले. जिजाऊंनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न हे पूर्ण करण्याचा पण शिवरायांनी केला. मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडलेल्या जनतेला प्रकाशाची वाट दाखवली. गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडलेल्या जनतेला प्रकाशाची वाट दाखवली. शिवाजी राजांच्या जीवनातील शाहिस्तेखानाची बोटं कापली. अफजल खानाचा वध, आग्र्यावरून सुटका, हे आणि असे कितीतरी प्रसंग ऐकून अंगावर काटा उभा राहतो. विजयासाठी तलवार चालवून गेला. विधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा पाडवून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला. असे शूर, प्रतापी, धाडसी शिवाजी महाराज एक अष्टपैलू, सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व, अन्यायाचे चीड असणारे, स्त्रियांचा आदर करणारे, काळाच्या भाडावर उमटलेलं तेजस्वी रूप. सह्याद्रीच्या छाताळातून नाद भवानी गाजे. काळ जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान विजतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा. सन्मान दाखवतो जसे राजे तसेच त्यांचे मावळे. शिवराय आपल्या मावळ्यांसोबत मायेने आणि प्रेमाने वागत. त्यांनी बाजी प्रभू देशपांडे, सूर्याजी, तानाजी, जीवा महाराज असे जीवास जीव देणारे मावळे तयार केले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. घेऊन मुठभर मावळे आणि निधळी छाती सोडून सारे शौर्य लढलास तू या मातीसाठी. विसरणार नाही